नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज उठल्या उठल्या बऱ्याच दिवसांनंतर आपण चाललो होतो कुडाळला सोर्सला घरी आणण्यासाठी। असंच 1-1.5 वर्षापूर्वी ना आपण सोर्सला शाळेतून घरी आणायचो जेव्हा तो ज्युनियर सिनियरला होता, पण तो आता फर्स्ट स्टँडर्डला असल्यामुळे त्याची शाळा सुटते दुपारची। पण तुम्हाला तर माहिती आहे आपण काय दुपारचे घरी नसतोच, त्यामुळे धनू किंवा काका कोण ना कोणतरी त्याला शाळेतून घेऊन येतातच। आज त्याला सकाळी जाण्याचं कारण म्हणजे असं, उद्या त्याचा आहे पेपर आणि आज त्याला सुट्टी सुद्धा आहे आणि तो अभ्यास काय फक्त रोशन जवळच करतो, अजून कोणाजवळ तो अभ्यासाला बसतच नाही। एकदाच त्याला आणि त्याच्या पुस्तकांना केलं रोशनच्या स्वाधीन आणि आपण सगळ्यात पहिला करून घेतला नाश्ता, तो सुद्धा साबू वड्यांचा। आणि आज आपण आपल्या हॉटेलमधल्या सवंगड्यांसोबत असं ठरवलं होतं की हॉटेलमधली छोटी मोठी साफसफाई करून घ्यायची, जशी की जुनी बिलं वगैरे बाहेर काढायची, काउंटरवरती कपडा वगैरे मारायचा, काचा वगैरे धुवून घ्यायचं, हे सगळं काम करून घेतलं। आणि तेवढ्यातच आपला डंपर सुद्धा आला होता, तर त्याला डिझेलसाठी पेमेंट वगैरे दिलं आणि पाठवलं गाडी खाली करण्यासाठी। आणि आपली ही सगळी कामं आटपेपर्यंत आपण तर पूर्णपणे घामाघूम झालो होतो। फायनली हॉटेल बंद केलं आणि आपण आलो सरळ आपल्या घरी। तोपर्यंत मम्मीने मस्तपैकी जेवण आपल्यासाठी वाढूनच ठेवलं होतं आणि संध्याकाळच्या 5-5:30ला जेवल्यानंतर आपण सगळ्यांसोबत बसलो गप्पा गोष्टी करण्यासाठी। सो फायनली असा होता आजचा आपला दिवस। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।